आज मी तुमच्याबरोबर आहे ना, साधी सिंपल काकडीची कोशिंबीर कशी करायची हे दाखवणार आहे. जरा वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. चला तर मग वेळ न घालवता आपल्या काकडीच्या कोशिंबीरला सुरुवात करूया. अगदी जेवणाबरोबर आहे ना, जोडीला काहीतरी खायचं असेल ना, तर अशी कोशिंबीर झटपट पटकन बनवता येते. करूया सुरुवात? इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत. त्याची आपल्याला ही कोशिंबीर करायची आहे. त्यामुळे आधी आपण त्याचं सालं काढून घेऊया. काकडीची कोशिंबीर आहे ना, ही उन्हाळ्यातनं किंवा एरवी कधीही अगदी काकडी खाल्लेली खूप शरीरासाठी पौष्टिक असते, थंडावा देणारी असते. त्यामुळे जेवताना कधी पण असे जोडीला कुठचीही भाजी असू दे, काही असू दे, पण असे कोशिंबिरीचे प्रकार असतील ना, त्यानिमित्ताने आपल्या पोटात असे पदार्थ जातात तरी. आता ही काकडी आहे ना, ती आपल्याला किसून घ्यायची आहे. किसून घेण्यासाठी सुद्धा आपण ते जाडी किसणीचा असतो. बाक तिथनं किसून घ्यायची आहे आणि जेवढी लांब अशी आपल्याला ती किसता येईल, तेवढी लांबची लांब ती आपल्याला किसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सगळी काकडी किसून घेतलेली आहे. दोन्ही पण काकड्या किसून घेतलेल्या आहेत. आता या कोशिंबीरमध्ये थोडासा स्पायसीनेस येण्यासाठी मी इथे टाकणार आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची आता तुमच्याकडे कितपत तिखट खातात आणि मिरची किती तिखट आहे त्यानुसार ठरवायचं आहे, की त्याच्यामध्ये हिरवी मिरची किती टाकायची. इथे मी साधारण 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत. 2 चमचे साखर मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. थोडीशी स्वीट असते ही कोशिंबीर त्याच्यामुळे आपण इथे साखर टाकलेली आहे. आणि मिरचीचा तिखटपणा असतो त्याच्यामुळे दोन्ही असं बॅलन्स होतं. इथे शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याची जी पावडर असते, शेंगदाणे भाजून मिक्सरला लावतो, ती पावडर मी इथे 3 चमचे घेतलेली आहे. ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे. ती आवर्जून टाका, अजिबात स्किप करू नका. त्याने जी चव येते ना कोशिंबीरला ती खूपच सुंदर येते. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता इथे मी 2 चमचे दही टाकून घेते. दही जास्त नाही टाकायचे. 2 चमचे भरपूर झाले. ह्याच्याहून जास्त कारण का काकडीचं कसं पाणी काकडीला असतं. पाण्याचा अंश काकडीमध्ये जास्त असतो. त्याच्यामुळे कोशिंबिरीमध्ये ते तेवढं पाण्याचा अंश भरपूर झालेला असतो आणि दह्याने अजून ती पातळ होऊ शकते. त्याच्यामुळे जेवढं घट्ट दही तुमच्याकडे असेल, ते घट्ट दही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण हे सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता. आता इथे आपल्याला आहे ना कोशिंबिरीला द्यायची आहे फोडणी. आता इथे फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये, तर इथे आपल्याला करायचा आहे तुपाचा वापर. इथे मी तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि फक्त मोहरी टाकून घ्यायची आहे. 1/4 टीस्पून मोहरी टाकायची, जिरं वगैरे टाकायचं नाही. फक्त हिंग आणि मोहरी ह्याचीच आपल्याला फोडणी द्यायची आणि ती सुद्धा तुपामध्ये द्यायची आहे. त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो. तेलाने चव बदलते. तर आपली टेस्ट खूप वेगळी लागेल. त्याच्यामुळे फोडणी ही तुपाचीच द्यायची आहे. जिऱ्याची वगैरे पण द्यायची नाही. फक्त मोहरी आणि हिंग टाकून तुपाची फोडणी द्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण ती फोडणी त्याला दिलेली आहे आणि सगळं परत एकदा व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने छान टेस्टी अशी आपली काकडीची ही कोशिंबीर तयार झालेली आहे. खायला इतकी टेस्टी आहे ना आणि करायला साधी सिंपल अशी ही कोशिंबीर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा. तुमची कशी होती तेही मला कमेंट्स करून सांगा. आणि चला तर भेटूया नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही काकडीची कोशिंबीर कशी वाटते मला नक्की कमेंट्स करा. थँक